सोलापूर लोकसभा निवडणूक ही आता एका वेगळ्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दोन्ही उमेदवाराकडून प्रचाराचे रस्से खेच पाहायला मिळत आहे. त्या पार्श्वभूमीवर काल सोलापूर जिल्ह्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांच्यासाठी सभा झाली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा जय श्रीरामचा नारा देत काँग्रेसवर सडकून टीका केली. तर दुसरीकडे प्रणिती शिंदे यांच्या प्रचारादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी उपस्थिती लावून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विकास कामावरून वाभडे काढले. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष राजेश बहादुले यांच्याशी सोलापूर व्हायरल न्यूजने संवाद साधला असता श्रीराम आमच्या मनात आहे असे सांगत सोलापूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसच्या उमेदवार प्रणितीताई शिंदे या मोठ्या मताधिक्य घेऊन विजय होतील असा विश्वास व्यक्त केला. तसेच परिचारकांना 3 वेळा आसमान दाखवणारे स्वर्गीय भारतनाना भालके यांचा करिश्मा अजून पंढरपूर मंगळवेढा शहरात कायम असून भगीरथ भालके हे प्रचारात ॲक्टिव्ह मोडवर असल्याचे सांगितले. तर पाहूया काय म्हणाले ते. नमस्कार, मी सोहन जयस्वाल. सोलापूर वाहिनीला आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने उन्हाचा तडाखा वाढत चालला आहे त्याच पद्धतीने संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचं राजकीय वातावरण तापत चाललं आहे. लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचा आता जवळपास अंतिम टप्पा देखील यायला लागलेला आहे आणि कालच सभेवर तर एवढा जोर चालू आहे. राहुल गांधी यांची सभा झाली, काल नरेंद्र मोदी यांची सभा झाली, रात्रीच्याला उद्धव ठाकरे यांची झाली आणि या सर्व गोष्टीवर जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत पंढरपूरचे माजी शहराध्यक्ष राजेश बहादुले तसेच कायदेतज्ञ. आपण यांशी संवाद साधणार आहोत की लोकसभेबाबत त्यांना काय वाटतंय. सर, काय सांगू शकाल? लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे, तुम्ही देखील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहात, काय वाटतं? सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे प्रणितीताई शिंदे ह्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीमागे विधानसभेचा 3 वर्षाचा कार्यकालाचा प्रचंड दांडगा अभ्यास आहे आणि अभ्यासपूर्ण व्यक्तिमत्व असणाऱ्या व्यक्तीला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले त्याबद्दल सर्वप्रथम मल्लिकार्जुन खरगे, राहुलजी गांधी आणि सोनियाजी गांधी यांचे मी आभार व्यक्त करतो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या या सोलापूर मतदारसंघामध्ये विरोधक असा आहे असं आत्तापर्यंत आम्हाला कुठं बसलं नाही. विरोधक आहे असं कुठंच दिसत नाही आणि जाणवत पण नाही. काय आहे की आता तुम्ही जो भाजपचा उमेदवार दिला आहे तिची थोडी ती हिस्ट्री काढून बघितली तर ज्या मोहिते पाटलाच्या जीवावर त्याने आमदारकी मिळवली त्या मोहिते पाटलाला सुद्धा विसरून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्येच होते ते, पण मतदारसंघ बदलून मोहिते पाटलांच्या विरोधात बंड केलं आणि राम सातपुते या व्यक्तीला खोटं बोलावं किती तर रेटून बोलावं. मी ऊस कामगार तोडणी करणारा कार्यकर्ता आहे, मी सर्वसामान्य कार्यकर्ता आहे आणि ज्यावेळेस त्याचा फोटो व्हायरल झाला त्यांच्या जुन्या घराचा नवीन घराचा तर कळून येईल की ऊस कामगार जर एवढा मोठा होत असेल तर अशा व्यक्तीला ऊस तोड कामगार म्हणता येईल का आपल्याला? आणि अशा परिस्थितीमध्ये काँग्रेसचा प्रचार अतिशय सुबक आणि नीटका चालू आहे. सर्व जनतेच्या आता ही निवडणूक तर खरं तर जनतेने हातात घेतलेली आहे. कारण का सोलापूर अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर हा जो भाग आहे हा शिंदेसाहेबांना मानणारा भाग आहे. गेल्या वेळेस एक 25ची चूक झाली असं म्हणणार आहे मी की 25 चूक झाल्यामुळं थोडं बहुत मताधिक्य कमी झालं आणि शिंदेसाहेबांचा पराभव झाला. काल सोलापूर जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी यांची सभा झालेली आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांचं जादू कायम आहे असं बोललं जातं. त्यांना विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या जादूवर आणि जय श्रीरामच्या घोषणावर ते भाजपचा कॅन्डिडेट निवडून येईल असं त्यांना विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं? कारण की सोलापूर जिल्हा हा फुले शाहू आंबेडकर या विचारधाऱ्याचा आहे. तुम्ही देखील अनेक वेळा फुले शाहू आंबेडकरांचे विचार जोपासले आहात, सांगितले आहेत, यावर तुम्हाला काय वाटतं? आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा विचारधारा धरली तर सोलापूर जिल्हा हा सुरुवातीपासून स्वर्गीय यशवंतराव चव्हाणापासून ते माननीय सुशीलकुमार शिंदे साहेबांपर्यंत हा जिल्हा काँग्रेसच्या पाठीशी राहिला. पण 2 वेळा चुकीच्या व्यक्तीच्या चेहऱ्याकडे बघून लोकांनी मतदान केलं. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पाठीमागे ज्यावेळेस 19ला नरेंद्र मोदी मोठी सभा केली, जनतेला दिशाभूल केली, बुलबुले केला, जुमला केला. काय जुमला केला की सोलापूरचं कापड मी मिलिटरीच्या लोकांना शिवायला देणार. काय झालं? कालच्या सभेत का उल्लेख केला नाही? किती मीटर कापड घेतलं? एक रुमाल तर नेला का मोदीनं? एक रुमाल तर सोलापुरात नेला का मिलिटरीला द्यायला, जवानांना द्यायला, भारताच्या जवानांना द्यायला? आणि काल एक असा मुद्दा देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय तज्ज्ञ
राजकीय मोठे स्वतःला समजणारे देवेंद्र फडणवीस काल त्यांनी एवढं मोठं स्टेटमेंट केलं की भारतातल्या जवानांना, देशावर संरक्षण करणाऱ्या जवानांना त्यांचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसाच्या बाजूलाच सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार ज्यांनी एका जवानाच्या महिलेचा पत्नीचा अपमान केला, असा जर माणूस शेजारी उभा करणार असेल तर ह्याला भाजपची राजनीती बनायची, रणनीती बनायची का हत्तीसारखे दाखवायचे दात वेगळे आणि खायची दात वेगळे असं म्हणायचं. काय म्हणजे टिंगल लावली ती देशाची जनतेची टिंगल लावली तिने, जनता गृहीत धरली ती भाजपवाल्यांनी. पण आता यावेळी तसं होणार नाही. मला सांगा पंढरपूरचा काय विकास केला कुठल्या दोन्ही खासदारांनी? खासदार दाखवा, 1000 रुपये मिळवा म्हणून बोर्ड लागली होती सगळीकडे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी घोषणा केली होती पंढरपुरात नमामि चंद्रभागा करतो. नमामि चंद्रभागा करून काय केलं 7 वर्ष झाली, कुठलीही प्रक्रिया झाली नाही. शिंदे साहेबांनी उलट पंढरपूर शहरामध्ये भुयारी लाईटची योजना आणली, पंढरपूरचा नदीचा पूल तयार केला, 60-70 कोटी रुपये खर्च केले आणि सगळ्यात मोठा NTPCचा प्रोजेक्ट आणला आणि बोरामणीचं विमानतळ करण्यासाठी केलं. काय केलं? माझा सरळ दडदडीच प्रश्न आहे सोलापूरच्या पालकमंत्र्याला, सोलापूरच्या भाजपच्या नेत्यांना. तुम्ही सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडली. का पाडली? तर विमानाला अडचण होते आणि आम्ही 15 दिवसात विमान चालू करणार. आज चिमणी पाडून 6 महिने झाले, वर्ष होत आलं तर त्या चिमणीचा पत्ता नाही किंवा विमानाचा पत्ता नाही. म्हणजे एखाद्याच्या सूडबुद्धी आणि अंतर्गत असणाऱ्या भावना ह्या जनतेला कळून चुकलेत. पंढरपूर शहराच्या विकासाबाबत तुम्ही आता बोलला आहात. स्वर्गीय भारतनाना भालके हे मागच्या वेळी काँग्रेसमध्ये होते, म्हणजे सोबत होते काँग्रेसच्या. त्यांनी अनेक मताधिक्य दिलं. आता ते हयात नाही आहेत. त्यानंतर आता पांडुरंग परिवाराला असं वाटू लागलं आहे की पुन्हा एकदा पोटनिवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने परिचारक यांनी करिश्मा करून दाखवला, विजय मिळवून दाखवला, त्याच पद्धतीने आता सोलापूर लोकसभेत देखील करिश्मा होईल, परिचारक करून दाखवतील, असं कालच स्टेटमेंट त्यांचे तालुका अध्यक्षाने दिले. काय सांगू शकाल? तालुका अध्यक्षाला शहरातलं काहीच माहीत नाही, मंगळवेढ्यातलं काहीच माहीत नाही. त्यांना त्यांची पतसंस्था सावकारी एवढंच पडले. वास्तविक पाहता बघायला गेलं आपण तर या पंढरपूर शहराच्या निवडणुकीमध्ये या आदरणीय कैलासवासी भारतनाना भालकेंचं जे करिश्मा होता, त्यांचा जो जनसंपर्क होता, जनसंपर्काच्या माध्यमातून भारतनाना भालकेंचा जनसंपर्क होता. 2 वेळा ज्याला आसमान दाखवलं अशा उमेदवारांनी बोलणं, अशा तालुका अध्यक्षाने बोलणं हास्यास्पद आहे. भगीरथ भालके त्यांचे चिरंजीव, त्यांचे विचारधारे चालणारे आज ॲक्टिव्ह मोडमध्ये काम करत आहेत. काशेगावामध्ये मोठी सभा झाली. अमित देशमुख साहेब, विलासराव देशमुख हे चिरंजीव, पत्रकात्मक बंटी पाटील साहेब, प्रचंड मोठी सभा भगीरथ दादा भालकेने घेतली. भगीरथ दादा भालके अतिशय अपघाती आमदार झालेले समाधान अवताडे, अपघाताने कूटनीती अशा पद्धतीने करून या दोघांनी वाटून घेतलं आहे. विधानसभा तुझ्याकडं, विधान परिषद माझ्याकडं. आणि त्याच्यामध्ये आम्हाला मिळालेली माहिती अशी आहे की जो सर्वात जास्त लोकसभेला मताधिक्य देईल त्यालाच आमदारकीचं तिकीट मिळेल. म्हणजे किती हास्यास्पद आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी काय करता, जनतेसाठी काय केलं? माझा अजूनही प्रश्न आहे. लोकसभेच्या निवडून आलेल्या खासदारांनी पंढरपुरामध्ये एक हायमास्क तरी बसवला का? एक हायमास्क रस्त्याचं काम केलं का? उलट काय केलं, या माजी खासदारांनी पंढरपूरमध्ये लोकांची घरदार उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. कॅरिडॉरसारखा प्रकल्प आणायला चालू केलं आणि त्याला दुधाला देणारे माझे देशाचे राज्याचे DCM देवेंद्र फडणवीससुद्धा म्हणतात, सुधीर मुनगंटीवार म्हणतात विकास व्हायला पाहिजे. पण लोकांची घरदार पाडून विकास होतो का? करा विकास तुम्ही, आमचा विकासाला विरोध नाही, पण जिथं आवश्यक आहे तिथं विकास तुम्ही जरूर करा. पार्किंगची सोय करा. मोठमोठ्या नगरपालिकेत जवळजवळ 100 एकर जागा रिकाम्या आहेत, त्याला आमचा विरोध नाही. पण मंदिराच्या आसपासचे गोरगरीब व्यापारी बडे उत्पादी जी मंडळी आहे, ह्या मंडळीची घरदार पाडून कुठं पाठवणार तुम्ही? पहिले तर 45 साली मास्टर प्लॅन झाला. त्या मास्टर प्लॅनमध्ये ज्यांची घरदार उद्ध्वस्त झाली त्यांना अजून घर मिळाले नाहीत. त्यांचा विचार तुम्ही करणार आहे का नाही आहे? आणि नव्याने कॅरिडॉर नावाचा प्रस्ताव आणून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी नकाशे काय,
अधिकारी येतात काय, मोजमापक घेतात काय, ड्रोननं काय मापक घेतात काय. आणि याच्यामध्ये कुठल्याही पंढरपूरातले आता पश्चिम दर व्यापारी संघटना बाबा महाजन आहेत, आमचे आदित्य फत्तेपूरकर आहेत, नानासाहेब कवठेकर आहेत, एवढी सगळी चांगली मंडळी व्यापारी तुम्हाला विरोध करत नाहीत. तुम्हाला विकास करा म्हणतायत. विकास करा, पण तुम्ही कुठल्या भागात विकास करा जिथं खरं वारकऱ्याची गरज आहे, जिथं वारकऱ्यांना आज पंढरपूरच्या मंदिरामध्ये, विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये जे तुम्ही कोट्यवधी रुपयाचं काम चालू केलं आहे, काय मंदिरामध्ये तुम्ही किती मिनटं वारकऱ्याला थांबू देता? दर्शनासाठी किती मिनटं वारकऱ्याला थांबू देता? भाविक भक्त किती लांबून येतो. त्या दर्शन मंडपाची सोय तुम्ही जरी केली असती तिथं गोपाळपूरला तेवढ्या पैशात, तर सोय झाली असती. अनेक भावी भक्त शेतकरी आहेत आणि आज ज्या पद्धतीने विठ्ठल मंदिरावरून विषय निघाला त्याच पद्धतीने विठ्ठल कारखाना हा शेतकऱ्याचा राजवाडा म्हणून ओळखला जातो. आज त्याचे 3 कारखाने सील झालेले आहेत. तसेच अमित पाटील यांना पक्षप्रवेश करण्याचा दबाव असल्याची चर्चा होती. कालच त्यांनी फडणवीस साहेबांची भेट घेतलेली आहे. तुम्ही आम्हाला मदत करा, आम्ही तुम्हाला सहकार्य करू, अशा प्रसारमाध्यमातून चर्चा चालू आहे. बातम्या देखील अशा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. तुम्हाला काय वाटतं याबाबत? नाही, आता याच्यामध्ये कसं आहे, अभिजित पाटील साहेबांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या जे सील केलं वगैरे बातम्या वगैरे सगळ्या आल्या, त्यांनी अतिशय प्रामाणिकपणे अभिजित पाटलांनी सुद्धा फडणवीस साहेबांची भेट घेतली, जे सहकार मंत्री त्यांची भेट घेतली, अजितदादाची भेट घेतील, त्यांना विनंती करतील किंवा तुम्ही शेतकऱ्यांचा पैसा आहे, अभिजित पाटलांचा पैसा म्हणजे शेतकऱ्यांचा, गोरगरीब शेतकऱ्यांच्या उसाचा पैसा आहे, ह्यांना उद्रेक होईल. शेतकऱ्यामध्ये निश्चित माढा मतदारसंघामध्ये उद्रेक होईल, सोलापूर मतदारसंघामध्ये उद्रेक होईल. आणि अभिजित पाटलांना तुम्ही जरी भाजपमध्ये प्रवेशाचं आव्हान दिलं नसेल, आज आता वाचलं मी पण पेपरला, अभिजित पाटलांना भाजपमध्ये येण्याचं आव्हान केलं नाही, परंतु भाजपला मदत करण्याचं आव्हान केलं देवेंद्र फडणवीसांनी. म्हणजे किती चुकीच्या पद्धतीने गोष्टी चाललेल. तुम्ही कशा पद्धतीने दबाव आणताय, किती आता एक तर कसं आहे, आता तो विषय जुना झाला आहे, राष्ट्रवादी फोडली, शिवसेना फोडली, काँग्रेसचा एक खासदार फोडला, अशा पद्धतीनं जी भूमिका तुमची चालू आहे. इंग्रजाची अवलाद होती का ही, अशी शंका आहे मला. ह्यात कोण इंग्रजाची अवलाद असं म्हणायचं आहे ब्रिटिश राजवट पुन्हा एकदा लागू? ब्रिटिश लागू आम्ही आणूनच देत नाही हो. हे आला आता जसं उद्धव ठाकरे साहेबांनी सांगितलं, अबकी बार भाजप तडीपार आणि जनता करणार तडीपार. जनता मला 400चा पारा त्यांनी सांगतात, असं होणार नाही? 400चा पार नाही आणि 120चा 115चा पार करून दाखवावा. कालच नरेंद्र मोदींनी सांगितले की दोन जे टर्म होते 3 टप्प्यात होते, त्यातल्या 2 टप्प्यामध्ये गुलाल आपला आहे असं त्यांनी पाक भावना व्यक्त केली. आता त्यांची भावना व्यक्त केली, जनतेच्या मनामध्ये एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण करावा यासाठी केलेली आहे. सत्य परिस्थिती वेगळी आहे. तुम्ही इंडिया न्यूज, इंडिया चॅनल, इंडिया टुडेबद्दल बघितला तर त्याच्यामध्ये फक्त 58 जागा आणि 78 जागामध्ये 78 जागामध्ये काँग्रेस लीडवर आहे आणि 38 जागेमध्ये BJPची शक्यता आहे आणि 42 जागेवर BJPला धोका आहे असं स्पष्टपणे नमूद केलेलं आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी निवडणूक आहेत त्या ठिकाणी फक्त सांगायचं की गुलाल आमचा आहे. EM घोटाळा वगैरे असं तुम्हाला वाटतंय का? झालेलंच आहे. फंडचा घोटाळा झालेला आहे. आता मला तुम्ही साधा प्रश्नच मी तुम्हाला विचारतो, मी विचारू नये पण तुम्हाला सांगतो की शेतकऱ्यांच्या भावाला हमी भाव दिला का? शेतकऱ्यांच्या सोयाबीनला काय भाव होता? तुम्ही दिंडी काढली पाशा पटेलबरोबर, देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्ही दिंडी काढली, 4,000 भाव होता तर 16,000. उलट काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाविकास आघाडी सत्ता आल्यानंतर 8,000 भाव केला. आणि ह्या अशा प्रकारच्या तुमच्या भूमिका 4,000 रुपये तुम्ही सोयाबीनला भाव देत आहे, उसाला भाव काय देत आहे? 33-34 रुपये भाव देत आहे, 32 रुपये भाव देत आहे. साखरेचा भाव तुम्ही हमी भाव का देत नाही? आज 30 साखर जी आपण घरात खातो, 30 साखर कारखानदार चॉकलेटला बनवतो, त्यासाठी वेगळी भूमिका काय तुमची आत्तापर्यंतची? शेतकऱ्याचा काय प्रश्न आहे? आज शेतकरी महाराष्ट्रात सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची आत्महत्या आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या महाराष्ट्रामध्ये झाली. काय एक मोदीनं, देवेंद्र फडणवीसनं, अजित पवारांनी आणि मिंदे शिंदे त्यांनी एक शब्द तरी काढला का त्याच्यावर? एक भाषणामध्ये आत्तापर्यंत मोदीची सगळी भाषणं काढा तुम्ही, देवेंद्र फडणवीसची सगळी भाषणं काढा. शेतकऱ्याच्या हमी भावाबद्दल बोलत नाहीत, कुठल्याही प्रश्नाबद्दल शेतकऱ्याचे बोलत नाहीत, बेरोजगारीवर अजिबात बोलत नाहीत. माझा तरुण मित्र आज वणावणा फिरतोय. तुम्हाला खोटं वाटेल, पंढरपूरच्या माझा तरुण, शिकलेला तरुण, तुम्ही बैठ घ्या तिथे जाऊन मंदिराजवळ, गंध लावतो, गंध 1 रुपयासाठी गंध लावतो तरुण माझा. या सरकारला लाज वाटली पाहिजे.
आणि 15,000 नको 2 लाख नोकऱ्या देतो, 15 लाख रुपये आठवणा खात्यावर टाकतो. आता ही तर सगळ्याच जुमला आहे. अमित शहानं स्वतःच कबूल केलं मी हा सगळा जुमला होता म्हणून निवडणुकीच्या वेळेस. सोलापूर लोकसभा निवडणुकीचा आता ज्या पद्धतीने तुम्ही आढावा सांगितला, विकास कामाबाबत सांगितलं, या सर्व गोष्टी पाहता तुम्हाला पंढरपूर आणि मंगळ्यातून किती मताधिक्य मिळेल असा विश्वास आहे? आम्हाला आता कसं आहे की जनतेच्या हातात निवडणूक गेलेली आहे. मताधिक्य 100% मताधिक्य जास्त मिळणार आहे. गेल्या वेळेसपेक्षा जास्त मताधिक्य मिळून 70 ते 80 हजार मताचं मताधिक्य आम्हाला काँग्रेस पक्षाच्या मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून मिळणार आहे. एवढी खात्री आम्हाला जनतेच्या एकंदरीत त्यांच्या ॲटिट्यूडप्रमाणे जनतेच्या बोलण्याच्या आमच्या संपर्कामध्ये आलेल्या जनतेच्या याच्यावरून सांगतात की काँग्रेस पक्षाच्या चिन्हाच्या हाताचा पंजा 1 नंबरलाच फुली मारणार. आणि माडा मतदारसंघामध्ये सुद्धा सांगतात तुतारीशिवाय दुसरं कोण नाही. म्हणजे दोन्ही आमच्या आघाडीची सीट हे प्रचंड मताधिक्य निवडून येणार आहेत. जे भ्रमात आहेत त्यांना भ्रमातच राहू द्या. आता मला तुम्हाला विचारायचं की रामलल्ला मंदिर बांधलं, कुणाच्या पैशानं बांधलं? कुणी त्याचं क्रेडिट केलं गेलं? लल्लाचं मंदिर, राम आम्हाला सुद्धा प्रिय आहे. प्रभू रामचंद्राचं आम्ही सुद्धा पूजा करतो, अर्चा करतो, रामनवमीचा उपवास करतो. पण त्याचा अर्थ रामलल्लाच्या नावावर तुम्ही जर मताचा जोगवा मागत असाल तर तुमच्यासारखा अतिशय म्हणजे त्याला शब्द नाही एवढा तुमच्याबद्दल आम्हाला निषेध करू वाटतो. कारण का रामलल्लाचं मंदिर बांधण्यासाठी त्यांच्या ट्रस्टनं जो पैसा खर्च केला, त्यांच्या कामगारांनी जे मंदिर बांधलं त्याच्याबद्दल तर कोणीच बोलायला तयार नाही. रामलल्लाचं मंदिर बांधण्याच्या पूर्वी, त्यांच्या उद्घाटनाच्या पूर्वी कितीतरी महाराजांनी, कितीतरी शंकराचार्यांनी त्याला विरोध केला. पण ह्या हुकुमशाही असणाऱ्या तानाशाही मोदी रंगाबिल्लाच्या आष्टाखातीर हा रामलल्लाचं मंदिर तयार केलं आणि त्याला काँग्रेस का आलं नाही म्हणून विचारलं. अरे काँग्रेसच्या मनात राम आहे. 1985 साली पहिल्यांदा काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय पंतप्रधान राजीव गांधींनी रामलल्लाचं मंदिर दरवाजा उघडला, मशीद पाडली नाही. हाच प्रश्न समजून घ्या तुम्ही. हिंदू मुस्लिमाच्या मध्ये वाद करण्याचं काम जे करतात भाजप RSS, त्याच्यामध्ये मंदिराचा दरवाजा उघडण्याचं काम राजीव गांधींनी केलं. पण कुठल्याही प्रकारचा जाती धर्म केला नाही, जातीवाद केला नाही. शांतता सुव्यवस्थेमध्ये सगळे प्रश्न सोडवले. इंदिरा गांधीने सोडवले, राजीव गांधीने सोडवले, सोनिया गांधीने तर पंतप्रधानात तुम्ही सरपंच पदाचा त्याग करत नाही, तुम्ही नगरसेवकाचा त्याग करत नाही. सोनिया गांधीजींनी एवढा मोठा त्याग केला देशामध्ये की तो त्याग अविस्मरणीय आहे. पंतप्रधानांसारख्या मोठ्या खुर्चीवर सुद्धा सोनिया गांधींनी त्याग केला. अहो गांधी घराण्याने काय केलं नाही? तुम्ही पंतप्रधान नेहरूवर बोलता, आज कोणा जीवावर तुम्ही पंतप्रधान आहे? पंतप्रधान नेहरूंनी शाळा बांधल्या, रेल्वेची सोय केली, लाईटची सोय केली, प्रत्येक ग्रामीण भागामध्ये पाण्याची सोय केली, शेतीची सोय केली. लालबहादूर शास्त्रींनी सुद्धा जय जवान जय किसानच्या नावावर शेतकऱ्यांचे हिताच्या दृष्टीने प्रयत्न केले. राजीव गांधींनी सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स मीडिया, म्हणजे आज आपल्याकडे कॉम्प्युटर जो आला आहे त्या कॉम्प्युटरचे जनक म्हणून आपण राजीव गांधींना ओळखतो. अशा प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुम्ही जर म्हणत असाल की नेहरू असे होते, नेहरू तसे होते, अरे गेलेल्या माणसावर बोलण्याची तुमचं धाडसच कसं होतं? जो मनुष्य अस्तित्वात नाही त्याबद्दल बोलणं, त्याचं दुःख झालं. आज गांधी करण्यात त्याग काय आहे? संजय गांधीची हत्या झाली, राजीव गांधींची हत्या झाली, इंदिरा गांधींची हत्या गोळ्या घालून झाली. तुमचा काय त्याग आहे RSSचा, BJPचा? एक कार्यकर्ता दाखवा की तुम्ही. उलट अहमदाबादमध्ये गोधराकांड का झालं, त्या गोधराकांडाचं काय झालं हो? कशा फायली बंद झाल्या? आज ईडीचं धाक दाखवून किती लोकांना तुम्ही आपल्या गटामध्ये घेतलं? एवढी मोठी तुमची भारतीय जनता पार्टी होती, तर तुम्ही एवढ्या भारतीय जनता पार्टी असताना तुम्ही BJPमध्ये घ्यायचं, शिंदे गटामध्ये घ्यायचं. अजितदादांना घेतलं, शिंदेंना घेतलं, 40 आमदार गुवाहाटीला गेले. काय कशासाठी चाललं 8 तास? मोदीच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. देवेंद्र फडणवीसचा बोलताना बघा तुम्ही नीट, त्यांचं बोलण्याची भाषा बघा, मोदीची बोलण्याची भाषा बघा, त्यांचा चेहऱ्याचा हावभाव बघा. पहिल्याच टप्प्यामध्ये मोदीला कळून चुकलेलं आहे, अमित शहाला कळून चुकलेलं आहे, देवेंद्र फडणवीसला कळून चुकलेलं आहे की आता आपल्याला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची माणसं घेतल्याशिवाय
आपल्याला निवडणूक पंतप्रधानाची जिंकता येत नाही, हे त्रिवार सत्य झालेलं आहे. म्हणून त्यांची अट्टास अभिजित पाटलालासुद्धा कशा तर पद्धतीनं आपल्या जाळ्यात ओढण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. धन्यवाद सर, तुम्ही तुमचा मौल्यवान आम्हाला वेळ दिल्याबद्दल. एकंदरीत सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांनी कशा पद्धतीने काँग्रेसची हवा आहे किंवा काँग्रेसचं पारडं जड आहे याची माहिती आपल्याला सोलापूर वाहिनीच्या माध्यमातून दिलेली आहे. तसेच त्यांनी सांगितलेलं आहे की काँग्रेसच्या मनातच राम आहे. आणि पण राहिला प्रश्न तो पंढरपूर मंगळाचा, तर पंढरपूर मंगळामध्ये स्वर्गीय भारतनाना भालकेंचा करिश्मा अजूनही आहे असं त्यांनी प्रतिपादन केले. तर विठ्ठल कारखान्यावरून त्यांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा कारखाना हा अभित पाटील यांनी प्रामाणिकपणे चालवला आहे. तर पाहूया काय होते ते. कॅमेरामॅन संतोष खिलारीसोबत मी सोहन जयस्वाल, सोलापूर व्हायरल, पंढरपूर.